MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। आभाळा आता तरी बरस रे पावसासाठी दत्त मंदिरात साकडे। सध्या पावसाभावी अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया आहे। बैलजोडी, ट्रॅक्टर, बियाणे आणि खतांची तयारी करूनही आभाळाने साथ न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। अशा परिस्थितीत विज्ञानाबरोबरच श्रद्धेचाही आधार घेत ईश्वरपूर येथील दत्त टेकडी योग ग्रुपचे अध्यक्ष माणिक सूर्यवंशी यांनी दत्त मंदिरात अभिषेक करून निसर्ग कृपावंत व्हावा अशी सामूहिक प्रार्थना केली। अभिषेकानंतर महाआरती करण्यात आली व सर्वांनी एकमुखाने चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली। बळीराजाच्या कष्टाचे चीज होवो, शिवार पुन्हा हिरवाईने नटू दे आणि प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी नांदो अशी भावना दत्त टेकडी योग ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली। आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील व्याकुळता अखेर देवाच्या चरणी पोहोचली। पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी दत्तटेकडीवर दत्त टेकडी योग ग्रुपने मंदिरात एकत्र येत भगवान दत्तात्रेयांना अभिषेक करून पावसासाठी साकडे घातले। पुरोहित श्याम दंडगे यांनी मंत्रोच्चाराच्या मंगल वातावरणात भगवान दत्तात्रेयांना जलाभिषेक, पंचामृत अभिषेक आणि दुग्धाभिषेक केला। हे दत्त महाराज, आता तरी आभाळ भरून येऊ दे, शिवार हिरवेगार होऊ दे, शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळू दे अशी आर्त प्रार्थना दत्त टेकडी योग ग्रुपच्या वतीने केली। श्रद्धा, आशा आणि निसर्गावरील विश्वास यांचा संगम असलेल्या या धार्मिक उपक्रमात महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। आता सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले असून दत्त महाराजांची कृपा होऊन लवकरच वरुणराजा बरसावा अशीच सर्वांची मनोमन अपेक्षा आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य बुरुड समाजाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, रीलस्टार रवी सूर्यवंशी, डॉ. रमेश पाटील, उद्योजक राजेंद्र पाटील, अभियंता गणेश सूर्यवंशी, गणेश खैरे, गणेश कुंभार उपस्थित होते। श्याम उर्फ भास्कर दंडगे पुरोहित यांनी दत्त महाराजांना अशी प्रार्थना केली की आभाळाकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे आता थकू लागले आहेत। मातीत बीज आहे, पण त्याला अंकुर फुटण्यासाठी वरुणराजाच्या एका सरीची आस आहे। शेतकरी, शेतमजूर, जनावरे आणि प्रत्येक गावकऱ्याचे जीवन पावसाशी जोडलेले आहे। वरुणराजाने आता आणखी परीक्षा न पाहता भरभरून बरसावे, कोरड्या पडलेल्या धरतीला जीवनदान मिळावे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा आणि प्रत्येक शिवार हिरवाईने नटावे। बळीराजाच्या डोळ्यातील प्रतीक्षेचे अश्रू आता आनंदाश्रूंमध्ये बदलू दे, एवढीच वरुणराजाकडे आर्त विनंती।